नमस्कार, मी महिमा. स्वागत आहे तुमचं माझ्या आणखीन एका नवीन रेसिपीमध्ये. तर आज आपण इथं एक स्वीट रेसिपी पाहणार आहोत. तर त्यासाठी मी इथं 7 ब्रेड घेतलेले आहेत, 1 वाटी साखर, 1 छोटी वाटी काजू बदामाचे बारीक तुकडे आणि 1 चमचा कस्टर्ड पावडर. तर इथे आपल्याला साखरेचा पाक बनवायचा आहे. तर त्यासाठी मी इथे एका पातेल्यामध्ये 1 वाटी साखर टाकलेली आहे आणि 1 वाटी पाणी. 1 वाटी साखर, त्यासाठी 1 वाटी पाणी प्रमाण योग्य आहे. तर आपल्याला हे विरघळून घ्यायची साखर. आपल्याला याचा 1 तार 2 तारी पाक बनवायचा नाही, तो फक्त हलकासा असा चिकट स्टिकी झाला पाहिजे इतका बनवायचा. तर इथे 2 ते 3 मिनिट झाल्यानंतर अशा प्रकारे आपली सगळी साखर विरघळलेली आहे. तर हा पाक थोडासा पिवळसर दिसतो. तर त्यासाठी मी इथं अर्धा लिंबू कट करून घेतलेले आणि तिथं आपल्याला थोडासा रस वापरायचा याचा, जेणेकरून हे पिवळा रंग आहे पाकाचा तर तो स्वच्छ होईल आणि साखरेचा पाक बनवला त्यातली घाण बाहेर येईल. हे बघा अशा प्रकारे. तर इथे पाक आणखीन 1 मिनिट शिजल्यानंतर असा झालेला आहे. आपल्याला याचा 1 तारी 2 तारी पाक बनवायचा नाही. हे बघा अशा प्रकारे थोडासा स्टिकी झाला पाहिजे. तर इथे पाक बनवून तयार आहे. तर इथे आपल्याला मी इथं 1 लिटर दूध घेतलेले. हे उकळी आल्यानंतर याला आटवून घ्यायचंय. हे बघा इथं उकळी आलेले आहे दुधाला. तर इथे दूध हे आपल्याला थोडंसं आटवून घ्यायचंय. तर इथे 10 ते 15 मिनिटानंतर दूध अशा प्रकारे, हे बघा तुम्ही बघू शकता की दूध इतकं कमी झालेले आहे. तर इथे मी 1 चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे. तर ते दूध गरम करण्याआधी मी थोडंसं बाजूला ठेवलं होतं. तर त्यामध्ये थोडंसं 1 ते 2 चमचा दूध मी ह्या कस्टर्ड पावडरमध्ये टाकून याची बारीक पेस्ट तयार करून घेऊ. हे बघा अशा प्रकारे. तर आता हे कस्टर्डचं दूध आपण ह्या दुधामध्ये टाकून पटकन मिक्स करून घेणार आहोत, जेणेकरून यामध्ये गुठळ्या तयार होणार नाहीत. हे बघा अशा प्रकारे. आता आणखीन 4 ते 5 मिनिट याला शिजवून घेऊ. तर इथे साखरेचा पाक पण तयार आहे आणि दूधही तयार आहे. हे बघा अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपण दूध सुरुवातीला किती घेतलं होतं आणि आता किती झालेलं आहे. तर इथे मी ब्रेडचे स्लाइस तळण्यासाठी इथं मी तुपाचा वापर केलेला आहे. तर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही तेलही घेऊ शकता. तर इथं मी ब्रेडच्या स्लाइसला असा आकार दिलेला आहे, तुम्ही हवा ते शेप देऊ शकता. तर तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये हे ब्रेडचे स्लाइस टाकून घेऊ आणि याला खरपूस रंग येईपर्यंत दोन्ही साईडनं तळून घेऊ. गॅस जास्त मोठा पण करायचा नाही, नाहीतर ब्रेडचे स्लाइस हे करपू शकतात. हे बघा अशा प्रकारे. आता यामध्ये याला आपण काढून घेऊ. इथे मी दुसरी बॅच तळलेली आहे. हे बघा अशा प्रकारे खरपूस बाजू होईपर्यंत दोन्ही साईडनं तळून घेऊ. तर इथं ब्रेडचे सर्व स्लाइसेस तळून झालेले आहेत. तर इथे आता एक ब्रेडचा तुकडा घेतलेला आहे आणि तो साखरेच्या पाकामध्ये बुडवून दोन्ही साईडनं बुडवून घ्यायचा आणि नंतर इथे दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवू, जेणेकरून त्याच्या आतमध्ये साखरेचा पाक जाईल. हे बघा दोन्ही साईडने व्यवस्थित बुडवून घ्यायचा. तर मी इथं सर्व ब्रेडचे स्लाइस पाकामध्ये बुडवून घेतलेले आहेत. आता त्यावर इथं काजू बदामाचे तुकडे टाकते. तुम्हाला हवा असेल तर टाका, नाही तर नंतर टाकले तरी चालेल. इथं मी थोडेसे टाकते.
आता यावर आपण जे दूध तयार करून घेतलं होतं ते दूध टाकून घेऊ. ब्रेडचे स्लाइस बुडेल इतपत आपल्याला दूध टाकायचं यावर, म्हणजे ब्रेडचे स्लाइस दूध शोषून घेतात. हे बघा इथं सर्व दूध टाकून झालेलं आहे. आणि आपण याला आता 2 ते 3 तास बाजूला साईडला ठेवून देऊ. आता त्यावर मी इथं काजू बदामाचे भरपूर सारे तुकडे टाकलेले आहेत. आता याला 2 ते 3 तास साईडला ठेवून देऊ. हे बघा अशा प्रकारे झालेलं आहे. आता मी तुम्हाला सर्व करून दाखवते. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट करून सांगा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि जर कुणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.